Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पक्कन आहे ते दशमा BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर संहिता अध्ययन फर्स्ट. भरपूर मुलांना फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना संहिता अध्ययन फर्स्टवर खूप कन्फ्युजन असते आणि त्यांचं स्ट्रेस पण असते. तर तेच स्ट्रेस कमी करण्यासाठी मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहेत कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत आणि जेणेकरून तुम्ही पास होसाल. हे 10 ते 12 मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि त्यानुसारच अभ्यास करा. ठीक आहे, तर चला वळूया. तर याच्यामध्ये मी काही चॅप्टर्सची नावं लिहिलेली आहेत आणि ते चॅप्टर्समधले कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मी ते सांगणार. तर ते काळजीपूर्वक लक्ष देऊन आपले चक्षु इंद्रिय तर बघतच आहेत, कर्ण इंद्रिय पण हे करा आणि त्यानुसार नीट काळजीपूर्वक बघा. तर पहिला चॅप्टर जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला त्यामध्ये LQ दिलेले आहेत. तर LQमध्ये 4 चॅप्टर येतं आणि त्यामधून एक फिक्स येणार. आता ते 4 LQ कोणते येतं तर त्यामधले हे अष्टांग हृदयामध्ये पहिला चॅप्टर जे की आयुष्कामी अध्याय आहे आणि त्यामध्ये मोस्टली त्यामध्ये तुम्हाला साध्य असाध्याचे प्रकार वर्णन करून त्यांची चिकित्सा सविस्तर वर्णन करा असं येईल. किंवा त्यांच्यात तुम्हाला या महाचतुष्पाद जे की चरक संहितामधला सूत्रस्थान अध्याय 10वा चॅप्टर आहे त्यामध्ये पण तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद म्हणून आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला चतुष्पाद म्हणजे 4 पाद सांगितलेले आणि ते 4 पाद म्हणजे कोणते तर साध्य असाध्याचे प्रकार त्याने सांगितलेले. ठीक आहे, ते प्रकार तुम्हाला सविस्तर लिहावं लागते. तर हे दोन्ही मिळून एक प्रश्न तुम्हाला फिक्स येऊ शकतो, तर ते काळजीपूर्वक तुम्हाला बघायचे. त्याच्यानंतर हे झालं ऑरमध्ये चॅप्टर. त्याच्यानंतर अजून एक चरक संहिता सूत्रस्थान पहिला अध्याय ते म्हणजे दीर्घजीविती अध्याय आणि हे वाचायचे. त्यामध्येच तुम्हाला कालबुद्धी इंद्रियार्थ सह मिथ्याश्च असा श्लोक आहे आणि त्याचा संदर्भासहित स्पष्टीकरण तुम्हाला लिहावं लागेल. किंवा सिद्धांताचे प्रकार सिद्धांतांची व्याख्या लिहून तुम्हाला सविस्तर सिद्धांत वर्णन करावं लागेल. अशा पद्धतीनं या दीर्घजीविती अध्यायामधलं क्वेश्चन येईल. आता त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे त्यामध्येच ऑरमध्ये चिकित्सा त्यामध्ये तुम्हाला चरक सूत्रस्थान अध्याय 9मध्ये जर बघितलं तर खुड्डाक चतुष्पाद नावाचा अध्याय आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद हमखास विचारतात. चतुष्पादाचे गुण कोणते येतं, वैद्याचे गुण आहेत, परिचारकाचे गुण आहेत ते तुम्हाला विस्तारपूर्वक ते फिक्स येतात. तर या चॅप्टरमधून तुम्हाला हे 4ही चॅप्टर चांगल्या रीतीने करायचे. आता यामधलं अष्टांग हृदय पहिलं जर बघितलं मित्रांनो तर हे तुम्हाला SEQच्या दृष्टिकोनातून पण करायचं आहे आणि LQच्या दृष्टिकोनातून पण करायचं आहे. त्याच्यानंतर चरक सूत्रस्थानमधलं पहिलं चॅप्टर हे पण SEQ आणि LQच्या दृष्टिकोनातून करायचं. ते जर चांगल्या रीतीने केले तर तुमचे हे दोन्ही चॅप्टर 15 मार्क फिक्स देतात, तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाचतुष्पाद किंवा आयुष्कामी अध्याय याच्यावर LQ येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट LQ तुम्हाला फोकस करायचं आहे आणि ते म्हणजे अष्टांग हृदयच्या सूत्रस्थानमधून दिनचर्या अध्याय किंवा ऋतुचर्या अध्याय. आता दिनचर्या अध्याय जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला दिनचर्या सविस्तर वर्णन करा असा LQ येईल. किंवा ऋतुचर्यावर जर बघितलं तर ऋतुचर्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये मोस्टली आदानकाल आणि विसर्गकालाचे लक्षणं सांगून किंवा आदानकालाचे व विसर्गकालाचे फरक सांगून त्यामध्ये येणारे काळ लिहा व वर्षा ऋतुचर्या, शरद ऋतुचर्या, हेमंत ऋतुचर्या किंवा ग्रीष्म आणि वसंत ऋतुचर्या यापैकी फिक्स येईल. आता यामधले जर मोस्टली तुम्ही 3 ऋतुचर्या फिक्स करायचे ते म्हणजे वसंत, ग्रीष्म आणि वर्षा या 3 ऋतूपैकीच तुम्हाला फिक्स LQ येईल. तर चांगल्या रीतीने ते पण करा आणि त्यामध्येच तुम्हाला ऑरमध्ये चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 6वा तस्य शिती अध्याय यामध्ये पण तुम्हाला ऋतुचर्या दिलेली आहेत आणि ते आडवे चार्ट्स दिलेले आहेत बरोबर. तर आता प्रश्न त्यांनी अष्टांग हृदयानुसार विचारला आहे की चरकानुसार विचारलं आहे, त्यानुसार तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायचं. ठीक आहे, तर चांगल्या रीतीने अष्टांग हृदयानुसार वाचा. त्यामधील जे आहार विहार आहेत त्यामधील जे लक्षणं आहेत ऋतुचर्याबद्दल ते चांगल्या रीतीने करायचे आणि त्यामधील पण फिक्स प्रश्न काय येईल की आदानकाल आणि विसर्गकालाचे फरक वर्णन करून एखादी ऋतुचर्या सविस्तर वर्णन करायला येईल. ठीक आहे, तर हे 3 चॅप्टर तुम्हाला सांगितले आणि चौथा एक चॅप्टर आहे म्हणजे मात्रा शिती अध्याय चरक संहिता 5व्या चॅप्टरमधलं. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर मात्रा शिती अध्यायामध्ये तुम्हाला खास करून धूमपान किंवा व्यायामाचे फायदे हे येतील म्हणजे LQला. धूमपान प्रायोगिक धूमपानाचे लक्षणं किंवा लक्षणं वर्णन करा किंवा धूमपानाचे प्रकार लिहा किंवा व्यायामाचे प्रकार व्यायामाचे लक्षणं लिहून त्यांचे आयुर्वेदामध्ये महत्त्व लिहा असं LQ येईल. तर त्यानुसार तुम्हाला या मात्राशिती अध्यायामधलं चांगल्या रीतीने करायचं आहे. ठीक आहे, हे तुमचे 4 पैकी दुसरा LQ झाला. त्याच्यानंतर तिसरा LQ जर बघितलं मित्रांनो तर तिसरा LQ तुम्हाला येते अष्टांग हृदयाचा 11th दोषादिविज्ञानीय 12th दोषभेदी अध्याय आणि
13th दोषोपक्रमनीय अध्याय. आता या तिन्ही अध्यायाचं तुम्हाला मी सारांश सांगतो बघा मित्रांनो. यापैकी या तिन्ही अध्यायामधून एकच फिक्स क्वेश्चन येईल. आता ते कसं येईल तुम्हाला मी सांगतो. तर त्यामध्ये तुम्हाला त्यामधील सगळ्या दोषांची तुम्हाला वृद्धी आणि क्षय लक्षणे करायचे. त्याच्यानंतर त्यांचे स्थानिक गुण कर्म आणि त्यांचे प्रकार करायचे. जसे की वाताचे गुण कर्मांचे प्रकार वृद्धी व क्षय लक्षणे लिहून चिकित्सा उपक्रम लिहा वाताचे, किंवा पित्ताचे गुण प्रकार स्थान व त्यांची वृद्धी क्षय लक्षणे लिहून पित्ताची चिकित्सा सविस्तर वर्णन करा, किंवा कफाचे गुण कर्म स्थान वृद्धी व क्षय लक्षणे लिहून कफाची चिकित्सा किंवा कफाची चिकित्सा उपक्रम सविस्तर वर्णन करा. अशा पद्धतीने या तीनपैकी तुम्हाला फिक्स येईल. हे जर नाही आलं तर त्याच्यानंतर तुम्हाला समोर दिलेलं की 14th द्विविध उपक्रमनीय, आणि यामधील तुम्हाला आलेलं आहे कार्शमेव स्थौल्य अन्न स्थौल्यसही भेषज. हे तुम्हाला श्लोक आलं होतं आणि ते श्लोक तुम्हाला कारशेची आणि स्थौल्याची चिकित्सा लक्षणं लिहून चिकित्सा वर्णन करावं होतं. तर हे श्लोक आलेलं होतं. तर त्यामध्ये तुम्हाला असं पण येऊ शकते की द्विविध उपक्रम सविस्तर वर्णन करा. आता सविस्तर वर्णन करा कसं येईल की त्यामध्ये तुम्हाला लंघन आणि ब्रहण कार्य सविस्तर लिहावं लागेल, किंवा संतर्पण अपतर्पण यांची चिकित्सा तुम्हाला सविस्तर लिहावं लागेल. म्हणजे कोणता पण प्रश्न ते विचारू शकतात आणि त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला स्टडी करायचे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता त्याच्यानंतर वात कलाकली या अध्यायामधील जर बघितलं तर वाताचे गुण त्यांनी सांगितलेले आहेत आणि वाताचे प्रकार, त्यांचे स्थान, त्यांचे कर्म त्यांनी सांगितलेले आहेत. तर यापैकी फिक्स येते. तर हे 3 चॅप्टर तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे. अष्टांग हृदयाचा 11th 12th आणि 13th चॅप्टर त्यामधील फिक्स एक LQ येईल, किंवा मग हे द्विविध उपक्रमने. हे झाले तुमचं 3rd LQ. 4th LQ जर गेलो तर 4th LQ मध्ये तुम्हाला रोगाणू उत्पादने अष्टांग हृदयाचा 4था चॅप्टर, आणि त्यामधील जर बघितलं तर धारणीय अधारणीय वेगांचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्यामधील LQचा जर पोर्शन बघितलं तर अधारणीयाचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. अधारणीयाचे प्रकार लिहून त्यांचे व्याधीचे लक्षणं आणि त्यांची चिकित्सा लिहा असं LQ लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा अष्टांग हृदयाचा 8वा जर बघितलं तर मात्राशीते अध्यायामध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला आमदोष म्हणजे काय, आमदोषाची लक्षणे लिहून सामदोष लक्षणे लिहा असं LQ लिहिल, किंवा आम दोष म्हणजे काय, आम म्हणजे काय आणि अजीर्णाचे प्रकार सविस्तर वर्णन करा असं येईल, किंवा आलसक विसूचिकाचे लक्षणं लिहून त्यांची चिकित्सा लिहा असं येईल. अशा पद्धतीने या 3पैकी तुम्हाला या मात्राशितेमधलं चॅप्टरमधलं येईल. त्याच्यानंतर द्रव्यादी विज्ञानामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला रसवीर्य विपाक सविस्तर वर्णन करा असं LQ येईल, नाहीतर मग फिक्स SAQलाच येते मोस्टली ते. त्याच्यानंतर रसभेदी अध्याय. रसभेदी अध्याय जर बघितलं तर हे फिक्स LQ येते, आणि यामध्ये मोस्टली मधुर आम्ल आणि कषाय रस हे 3 रस मोस्टली विचारतात. त्यांचे तुम्हाला गुण, त्यांचे अतिसेवनजन्य व्याधी होणारे आणि त्यांचे कर्म आणि लक्षणं विचारतात. तर हे मधुर आम्ल आणि कषाय रस चांगल्या रीतीने करा. लवण तिक्त आणि कटू रस हे मोस्टली SAQला विचारतात. तर या चांगल्या रीतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर चरक संहिता सूत्रस्थानमधलं 7वा चॅप्टर नववेग धारणीय अध्याय आणि रोगाणू उत्पादनीय अध्याय अष्टांग हृदयाचा 4था यामधून फिक्स येतात की धारणीय अधारणीय वेगांचे प्रकार लिहून त्यांचे उत्पन्न होणाऱ्या व्याधींची लक्षणं लिहून त्यामध्ये चिकित्सा वर्णन करा असं LQ लिहिल या दोघांपैकी. ठीक आहे. त्याच्यानंतर 11th चॅप्टर जर बघितलं तिसरेशनीय अध्याय, आणि यामध्ये तुम्हाला तिसरेशनीय अध्यायामध्ये किंवा 3 एशना जे की SAQला फिक्स येते. ठीक आहे. हे झालं तुमचे 4 LQचे बेसिस. आता काही फिक्स चॅप्टर आहेत जे की ते SAQला मोस्टली विचारतात. SAQ चालू करायच्या आधी तुम्हाला मला सांगायचं आहे की मित्रांनो, मी तुम्हाला हे सर्व LQचे पोर्शन सांगितले. आता आपल्या याच्यासमोर SAQचे पोर्शन चालू आहे, आणि त्याआधी मला सांगायचे की आत्ताच RGHS युनिव्हर्सिटीची एक्झाम झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी आमचे यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर घेतले, आणि त्यापैकी मोस्टली सर्वांचेच पेपरमध्ये जे 9 पेपर झाले त्यामधील 100% क्वेश्चन्स जशाच तसेच यथार्थ आयुर्वेदाच्या गेस्ट पेपरमधून आले, आणि तेच गेस्ट पेपर प्रीमियम गेस्ट पेपर्स आम्ही MHSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणलेले आहेत. तर ते ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ते अवश्य घ्या, कारण की त्यामध्ये आम्ही 7 ते 8 वर्षाचा ॲनालिसिस करून ते क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला ते प्रिपेअर करायचे आहेत. बस तेवढेच क्वेश्चन प्रिपेअर करा आणि गॅरंटीची हमी आमच्याकडून घेऊन जा, बस तेवढंच सांगेल मी. आणि त्यामधील जर बघितलं तर गेस्ट पेपर हे लो बजेट आहे आणि ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी नक्कीच घ्या. ठीक आहे. तर चला वळूया आपण या SAQकडे. तर अष्टांग हृदयाचा चॅप्टर 1 त्यामध्ये SAQ येतात. त्रिविध हेतू कोणते, रोगाचे प्रकार कोणते, प्राणभिसर वैद्य कसे, वैद्याचे गुण लिहा हे येतात. त्याच्यानंतर चरक संहिता चॅप्टर 9 मधलं जर बघितलं तर वैद्याचे गुण, परिचारिकाचे गुण,
रुग्णाचे गुण असे विचारू शकतात. त्याच्यानंतर चरक संहिता महाचतुष्पाद सेकंड येईल की तुम्हाला अष्टांग हृदय चॅप्टर 2 जे की दिनचर्यावर आहे आणि त्यामधील मोस्टली जर बघितलं तर दंतधावन विधी, अभ्यंगाचे प्रकार, त्याच्यानंतर मुगलेपण म्हणजे काय, उद्वर्तन म्हणजे काय, असे कॉमन ते विचारू शकतात. त्याच्यानंतर अष्टांग हृदयचं चॅप्टर 8, अष्टांग हृदय चॅप्टर 8 जर बघितलं मित्रांनो तर मात्र शिते अध्याय, त्याच्यामध्ये तुम्हाला आलसक विसूचिकाचे लक्षण किंवा आमदोष म्हणजे काय, आमाचे लक्षणं, आजीर्णाचे प्रकार हे SQ विचारू शकतात. त्याच्यानंतर चॅप्टर चरक संहिता सूत्रस्थान चॅप्टर 8 मधला इंद्रिय उपक्रमीयमधला इंद्रिय पंचपंचक म्हणून SQ येते, बस तेवढंच येते त्याच्यातून. त्याच्यानंतर नेक्स्ट येते थर्ड SQ ते म्हणजे अष्टांग हृदय चॅप्टर 3 आणि जे की मोस्टली ऋतुचर्यावर आधारित आहे. त्यामधील मोस्टली ऋतुसंधी, काल, महत्त्व हे SQ येते, तर ते चांगल्या रीतीने करा. किंवा आदानकाल, विसरकाल हे फरक येतील. किंवा मग वर्षा ऋतुचर्या थोडक्यात लिहा, हेमंत ऋतुचर्या थोडक्यात लिहा किंवा हंसोदक ऋतुचर्या लिहा, अशा पद्धतीने ते क्वेश्चन विचारू शकतात. चरक संहितामधला चॅप्टर 6 मधला तेच जे मी आत्ताचं ऋतुचर्याबद्दल सांगितले. त्याच्यानंतर अष्टांग हृदय चॅप्टर 4 जे की रोगानुत्पादने अध्यायामधले धारणीय वेगांचे प्रकार विचारू शकतात SQ किंवा चरक संहितामधून धारणीय मनाच्या आणि वाणीची लक्षणं वर्णन करा तसं येऊ शकते किंवा धारणीयचे प्रकार येऊ शकते. अशा पद्धतीने थर्ड SQ. त्याच्यानंतर फोर्थ SQ जर बघितलं तर अष्टांग हृदय चॅप्टर 11 सांगितलं आहे. 11 आणि 12 तुम्हाला मी सांगितलं वाताचे गुण, प्रकार किंवा त्यांचे स्थान येईल, पित्ताचं येईल किंवा कपाचं येईल. किंवा मग त्याच्यामध्ये चरक संहिता चॅप्टर 12 मधील सांगितलेले आणि चॅप्टर 12 जर बघितलं चरक संहिताचं तर त्यामध्ये तुम्हाला वातकलकली वाताचे गुणधर्म सांगितले, वाताचे कर्म वर्णन करा असे SQ येईल. त्याच्यानंतर फिफ्थ SQ जे आहे ते फक्त एकच SQ येणार आणि ते म्हणजे चरक संहिता सूत्रस्थान अध्याय फर्स्ट आणि त्यामधील मोस्टली त्रिदंडवत म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये त्यांचे महत्त्व लिहा असं SQ येईल. किंवा त्यामध्ये तुम्हाला त्रिविध हेतू, त्यांचे लक्षणं किंवा सामान्य आणि विशेष यांचे लक्षणं, त्यांचे प्रकार असं येईल किंवा द्रव्यांचे लक्षण किंवा प्रकार येईल. यांच्यापैकीच तुम्हाला SQ येईल. त्याच्यानंतर 6th SQ जर बघितलं तर द्रव्य विज्ञानीमध्ये सांगितलेले आणि त्यामधील मोस्टली अष्टांग हृदय 5व्या चॅप्टरमधील रस, वीर्य, विपाक यावर फिक्स एखादा SQ येईल. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला ऑरमध्ये सांगितलेले की अष्टांग हृदय चॅप्टर 6 मधून अन्नस्वरूप या अध्यायामधले सांगितले. अन्नस्वरूप या अध्यायामधले जर बघितलं तर एखादा वर्ग येईल, क्षीर वर्ग येईल किंवा जलवर्ग येईल किंवा मग उष्ण जलपान यांचे सेवन लिहा किंवा मग त्यामध्ये तुम्हाला दधी सेवनाचे लाभ व महत्त्व लिहा, असे दह्याचे गुण, दह्याचे प्रकार असे येईल. किंवा मग चरक संहिता चॅप्टर 2 अपमार तंडुली त्यामधून तुम्हाला कृमिग्न द्रव्याचे प्रकार लिहा किंवा लक्षणं लिहा असं येईल. किंवा मग चरक संहिता चॅप्टर 3 मधून आरगवधी या अध्यायामधला तुम्हाला हरिद्रादिलेप वर्णन करा असं SQ येईल. किंवा मग त्यामध्येच तुम्हाला षड विरेचन शतआश्रित या अध्यायामधला पंचविध कशाय कल्पना फिक्स येते आणि तेच चांगल्या रीतीने करा. ठीक आहे. त्यामधील अष्टांग हृदय चॅप्टर 15 मधलं काही एवढं येत नाही. त्याच्यानंतर त्यामधील गुडूचे आधी गण आहे पण ते वाचून घ्या तरी. त्याच्यानंतर 7th चॅप्टरमधलं जर बघितलं तर अष्टांग हृदय चॅप्टर 7 अन्नरक्षा अध्याय आणि यामधील मोस्टली विरुद्धाहाराचे प्रकार, विरुद्धाहाराचे लक्षण किंवा आमाशयगत किंवा पक्वाशयगतमध्ये होणारे विषाचे लक्षण असा SQ येईल. तर तशा पद्धतीने तुम्हाला करायचं. त्याच्यानंतर अष्टांग हृदय चॅप्टर 9 मधलं तुम्हाला त्यामधील जर बघितलं अष्टांग हृदय 9 चॅप्टर तर द्रव्य विज्ञान हे तुम्हाला तेच रसवीर्य विपाक विचारलं. त्याच्यानंतर अष्टांग हृदय चॅप्टर 10 जे सांगितलेले रसभेद या अध्याय तर त्यामधील तुम्हाला रसमधील एखादा रस देतील जसे की लवण रस मोस्टली विचारतात SQ किंवा मग कटू रस येईल किंवा मग एखादा मधुराचे लक्षणाचे मधुर रसाचे लक्षण येईल. त्याच्यानंतर लास्ट SQ येईल ते म्हणजे अष्टांग हृदय चॅप्टर 13 किंवा अष्टांग हृदय चॅप्टर 14 आणि तेच तुम्हाला मी इथं सांगितलेले की चॅप्टर 13 आणि 14 द्विविध उपकरणीमधून जर बघितले तर शोधनाचे प्रकार, शमनाचे प्रकार किंवा संतर्पण अपतर्पण यांची लक्षणे येईल. त्याच्यानंतर चरक संहिता चॅप्टर 11 तिसरेशनीय अध्याय त्याच्यामधलं तुम्हाला 3 एस ना हे फिक्स SQ येते. अशा पद्धतीनं तुमच्यासमोर मी या चरक संहिता जे की चरक संहिताचे 12 चॅप्टर आणि अष्टांग हृदयचे 15 चॅप्टर असे टोटल तुम्हाला 27 चॅप्टर्स आहेत आणि ते 27 चॅप्टर्स जर बघितले तर तुम्हाला मी त्यांचं सगळ्यांचं सारांश तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजलेले आहे. आता यामधले जे मोस्टली SQ आणि LQ पोर्शन आहेत ते पण तुम्हाला मी विस्तारपूर्वक सांगितलेले आणि तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने समजलेले. आता यामध्ये जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर
किंवा कोणत्या एखाद्या विद्यार्थ्यांचा संहिताचा अभ्यास चांगला झालेला नसेल तर काय करायचं मित्रांनो, तर आमचे यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला तेवढेच क्वेश्चन प्रिपेअर करा, त्यामधूनच येतील आणि त्यापैकी बाहेर येणार नाही. बस तेवढेच क्वेश्चन केले तर तुमची गॅरंटीड पासिंग मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथपर्यंतच करा. कारण की यामध्ये जर बघितलं तर ते गेस्ट पेपरमध्ये आम्ही 7 ते 8 वर्षांचं जे ॲनालिसिस आहे ते उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्या MHSच्या विद्यार्थ्यांना कमी बजेटमध्ये आम्ही गेस्ट पेपर आणलेले आहेत आणि ते अवश्य तुम्हाला ज्यांना शक्य होईल त्यांनी ते गेस्ट पेपर घ्या आणि त्यांचा फायदा घ्या आणि ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल ते गेस्ट पेपर. त्यामुळं शक्यतो ज्यांना होईल त्यांनी घ्या. ठीक आहे, तर यामध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.